ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये जे काही टेस्ट सिरीज आहे त्यातला आपला आजचा शेवटचा पेपर आहे. शेवटचे 15 प्रश्न. आय होप की तुम्हाला आत्तापर्यंत जे काही टेस्ट झालेले आहेत 15 प्रश्न इकॉनॉमिक्सचे झालेले आहेत किंवा इतर GSचे आपले सगळ्या विषयांचे याचा नक्कीच फायदा झालेला आहे. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हा आपला टेस्ट सिरीजचा सगळा अप्रोच तुम्ही त्याचा इम्प्लिमेंटेशन करा, कारण प्रत्येक टॉपिकमध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपण आयोगाच्या दर्जाच्या लेवलचं काम करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो इथं आता मात्र आपण प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरण तर तुम्हाला लेखी दिलेलंच आहे. इथं एक शेवटची टेस्ट आहे म्हणून तुम्हाला त्या प्रश्नाचा काय काय अप्रोच असला पाहिजे जेणेकरून येणारी परीक्षा ही तुम्ही सॉल्व करताना खूप पॉझिटिव्हली सॉल्व केला पाहिजे तो पेपर आणि जास्त आउटपुट मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनात आपण बघूयात. ठीक आहे, चलो. सो पहिला प्रश्न याच्यामध्ये UNDP मार्फत जाहीर होणाऱ्या मानव विकास अहवालाबाबत ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो HDR जाहीर होतो कोणामार्फत होतो? UNDP मार्फत होतो, बरोबर. मानव विकासाचा स्तर जागतिक स्तरावर जो आपल्याला बघायचा आहे त्याबाबत हा अहवाल UNDP मार्फत जाहीर होत असतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले इंडेक्स असतात तर HDI पण असतो, त्याच्यानंतर GDI असतो, मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्स असतो, GII असतो, बरोबर. आणि अजून एक असतो याच्यामध्ये IHDI. असे 5 निर्देशांक असतात. आणि मग याच्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही असं विचारलंय, तर ॲक्च्युली सगळ्याचा समावेश होतो, म्हणून याचं उत्तर आहे आपलं यापैकी नाही. आपल्याला राज्यसेवेला मानव विकास आणि त्याच्यामध्ये हे असलेले सगळे निर्देशांक खूप जास्त गरजेचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून इथं तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर आहेत. नेक्स्ट, भारताचा समावेश लोकसंख्येचे लाभांश असणाऱ्या देशामध्ये केला जातो, त्यामुळे खालीलपैकी कोणकोणत्या बाबी घटक कारणीभूत आहेत? मग भारताची लोकसंख्या शहरी भागात जास्त आहे म्हणून लोकसंख्या लाभांश मिळतो का? डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे मुळात काय? देशाच्या लोकसंख्येचा आर्थिक विकासासाठी लाभ घेता येणे, ह्यालाच आपण लोकसांख्यिकीय लाभांश म्हणतो. मग आपल्या देशामध्ये लोकसंख्या तर खूप जास्त आहे, आपण बघतो जागतिक स्तरावर आपण 2 नंबरला आहोत चायनानंतर. असं असूनही आपल्या देशात अजून लोकसंख्येचा लाभांश आपल्याला मिळवता आला नाही, कारण ही नुसती लोकसंख्या जास्त असून कामाची नाही आहे, तर ती एज्युकेटेड स्किलफुल असली पाहिजे, हेल्दी असली पाहिजे, त्याच्यामुळे आपण ते लोकसंख्येचा लाभांश घेऊ शकतो. ॲक्च्युली इथं तसे कुठं कारणं दिलेत का बघा? भारताची लोकसंख्या ही शहरी भागात जास्त आहे, हे त्याला कारण लागू होत नाही. भारतात 65 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे, हे पण कारण होत नाही. म्हणजे मुळात लोकसंख्येचे लाभांश तुम्हाला मिळवण्यासाठी 0 ते 14, 15 ते 60 आणि 60+ अशी कॅटेगरी असते वयोरचनेची. तर ही वाली वयोरचना आहे ना 15 ते 60 म्हणजे तरुण लोकसंख्या, ही जर देशात जास्त असेल तर लोकसंख्येचा लाभांश मिळतो. आणि हे वाक्य इथं बघा, भारतात कार्यकारी तरुण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच C ऑप्शन इथं बरोबर आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड बाबतीत. ही तरुण लोकसंख्या, वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो आपण याला. ओके, सो लोकसंख्येच्या लाभांशाबाबतचं हे असे कुठलेही स्टेटमेंट तुम्हाला आले तर प्रॉपर जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर याचं उत्तर आपण व्यवस्थित देऊ शकतो, जे इथे तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रुटलँड आयोग, शाश्वत विकासासंदर्भात तुम्हाला हा आयोग महत्त्वाचा आहे. 1983ला स्थापना झाली, 87ला त्यांनी अहवाल सादर केला. आणि त्या अहवालाचं जे शीर्षक होतं हे बघा इथं, 87ला त्यांनी अहवाल सादर केला आणि त्याचं शीर्षक जे होतं ते काय विचारलं होतं तुम्हाला, तर अवर कॉमन फ्युचर, आपले सामायिक भविष्य, हा आयोगाचा आलेला प्रश्न आहे. याच्या अगोदर पण बघा, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला इथं काय होतं माहिती आहे का? अवर कॉमन फ्युचर, फ्युचर फॉर ऑल, फ्युचर वी वॉन्ट, हे असे एकदम क्लोज ऑप्शन टाकलेले आहेत, म्हणून तुम्ही इथे होतात का? कारण हे इथं फ्युचर वी वॉन्ट हे जे आहे ना, हे पुन्हा जी 2012ला वगैरे परीक्षा झालेली बघा, तिथं हे टायटल वापरलेलं आहे, फ्युचर वी वॉन्ट. मग फ्युचर फॉर ऑल इथं मला तुम्हाला एक सांगायचं की अशा पद्धतीनं जे काही खूप काय म्हणतो आपण एखादं शीर्षक वगैरे क्लोज असतात ते तिथल्या तिथं कळायला पाहिजे की अवर कॉमन फ्युचर हे कोणाचं आहे आणि ते फ्युचर वी वॉन्ट कोणाचं आहे. मग परीक्षेत गेल्यानंतर ह्या गोष्टी एकत्रित आयोग टाकतं, त्याच्या आधीच आपण अशा सगळ्या कन्फ्युजिंग गोष्टी ह्या क्लिअर कट सेग्रिगेशन करून ठेवा, म्हणजे तिथं आल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. आणि ह्या कन्सिडर करा की ह्या परीक्षेत येऊ शकतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या येतात, जसं की फॉर एक्झाम्पल डिफरन्स बिटवीन CRR SLR. मग कन्फ्यूज होतो आपल्याला, काय तिथं बघायला पाहिजे. म्हणजे शाश्वत विकास आणि मानव विकासात काय फरक आहे, आर्थिक वाढ आर्थिक विकासात काय फरक आहे, सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय किंवा दोघात काय फरक आहे, हे सगळं कंपॅरिझनची सवय आत्ताच लावा, जेणेकरून तिथं अवघड जाणार नाही. ठीक आहे. इथं बिनचूक विधान आपल्याला निवडायचं आहे. भारतातील एकूण कार्यकारी लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे, म्हणजेच एकूण जे रोजगार निर्मिती होती तर त्यातली सर्वाधिक रोजगार निर्मिती ही सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे असं स्टेटमेंट सांगितलेलं, हे चुकीचं आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कृषी क्षेत्राचा आहे का? अजिबात नाही. तो कोणाचा आहे? सेवा क्षेत्राचा आहे. कृषी क्षेत्राचा होता स्वातंत्र्याच्या वेळी, तो तीव्र गतीने कमी होत गेला आणि राष्ट्रीय उत्पन्नातील आता वाटा कोणाचा जास्त आहे? सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे.
भारतामध्ये सर्वाधिक रोजगार मिळवून देणारं क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र नाही, तर आजही भारतातील सर्वाधिक जवळपास 50% रोजगार हे कोणत्या क्षेत्रात येतं? कृषी क्षेत्रात येतं. मग तुम्हाला विचार करा, साधेच प्रश्न आहेत सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीवर, कोणाचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जास्त आहे, कोणाचा रोजगारातील वाटा जास्त आहे, पण असे काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट केलेले आहेत मी, आणि स्टेटमेंटनुसार तुम्हाला ते प्रश्न फिरवलेले आहेत. ठीक आहे, सो या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. इथं हे चुकीचं आहे, इथं हे चुकीचं आहे, म्हणजे इथं तिन्ही स्टेटमेंट तुम्हाला चुकीचे दिलेले आहेत. नेक्स्ट, गौरव दत्ता आणि मार्टिन ट्रॅव्हलिन यांनी 1989मध्ये दारिद्र्यविषयी खालील कुठला अहवाल प्रकाशित केला होता? आता इथं तुम्हाला त्याचं टायटल आहे, गौरव दत्ता आणि मार्टिन ट्रॅव्हलिन यांनी पॉवर्टी गॅप रेशो किंवा इंडेक्स ही पण कन्सेप्ट मांडली होती, आणि मग यांनी जो काही अहवाल सादर केला होता दारिद्र्याबाबतचा, त्याचं टायटल विचारलं तुम्हाला. ते म्हणजे रिजनल डिस्पॅरिटीज अँड टार्गेटिंग द पॉवर्टी इन इंडिया. अशा पद्धतीनं याच्या अगोदरच्याही याच्यामध्ये शीर्षक विचारलं होतं. इथून पुढे कुठलीही समिती त्यांनी केलेला सादर अहवाल असेल तर त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तर आपल्याला बघायचीच आहे. त्यासोबत अशा बेसिक गोष्टीला दुर्लक्ष करू नका, जे इथं तुम्हाला या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये समोर आणून दाखवलं आहे. ठीक आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भातील मुख्य उद्दिष्टे. मित्रांनो, आता ह्याचं परत स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला दिलेलं आहे. इथं फक्त एक लक्षात ठेवा, 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय ध्येय साध्य करायचे हे सरकारने नियोजन आयोगाने तिथे ठेवलेलं होतं. काय? एक म्हणजे आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत, दारिद्र्य, रोजगार निर्मिती किंवा एकूणच सार्वजनिक सर्वसमावेशक विकास आपल्याला जे करायचं होतं तिथं, त्याबाबत 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेवर जास्त टार्गेट केलेलं आहे. सर्वसमावेशक विकास, अधिक वेगवान वृद्धी ही आपल्याला अचीव करायची होती. मग असे उद्दिष्ट, वैशिष्ट्य तुम्हाला सरळ विचारले, त्याच्यातली आकडेवारी वगैरे ही माहिती पाहिजे, टार्गेट करा. नेहमी पंचवार्षिक योजनेबाबत असे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. नेक्स्ट, इथं 1990 LPG पॉलिसी हा वाला इथं टॉपिक आहे. मग हे आर्थिक संकट याच्या दरम्यान भारताला परकीय गंगाजळीचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. यस, कारण आपलं मुळात आर्थिक संकट 1991 हे आलंच ह्याच्यामुळे होतं की परकीय चलनसाठा आपला एकदम तळाला पोहोचला होता. आपल्याकडे अजिबात अवेलेबल नव्हता. पुढचे काही दिवसच फक्त आपण आयात करू शकत होतो, एवढा तळाला गेला होता तो. पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. उदारमतवादी धोरण म्हणजे लिबरल पॉलिसी, यामुळे परकीय वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होऊन आयातीत वाढ झाली. म्हणजेच काय, 1991च्या उदारीकरण धोरणामुळे आपण अर्थव्यवस्था खुली केली, ओपन इकॉनॉमी म्हणतो आपण. दुसऱ्या देशातील आयात, दुसऱ्या देशातील गुंतवणूक ह्याला आपण परमिशन दिली, तर याच्यामुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण झाले. पण त्याच्यासोबत काय झालं की बऱ्याच वस्तू आपण इझिली आता आयात करू शकत होतो, म्हणून दुसऱ्या देशातील वस्तू आपण घ्यायला, आयात करायला जास्त सुरुवात झाली. त्याच्यामुळे भारताची इथं आयातही वाढलेली दिसती. पण फायदा मात्र असा आहे की आपण कच्चा माल असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, भांडवली वस्तू असेल, या पण इझिली आयात करू शकत होतो. नेक्स्ट, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या बाजार मूल्याची एकूण बेरीज करून त्यामधून घसारा वजा केल्यास आपल्याला काय मिळतं? आता ही लांबलचक एक डेफिनेशन सांगितली तुम्हाला, आणि ह्याच्यापैकी कुठली डेफिनेशन आहे माहिती? GDPची आहे, NDPची काय, GNPची. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कीवर्ड हायलाईट करायचे, देशांतर्गत निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा बाजार मूल्याची एकूण बेरीज करून त्यामधून घसारा वजा करायचा. मग आता मला सांगा, देशांतर्गत जर हा शब्द असेल तर इथं कुठं बघायचं? डोमेस्टिक हा शब्द आहे, डोमेस्टिक, इथे एक डोमेस्टिक आहे, म्हणजे ही येणारच नाही याच्यामध्ये, हा ऑप्शन कट झाला. त्याच्यातही पुन्हा ज्या वेळेला घसारा येतो ना, घसारा, तेव्हा ग्रॉस नसतं, नेट इन्कम असतं, नेट. मग नेट म्हणजे हे इथं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, उत्तर मिळालं तुम्हाला. हे सुद्धा ऑप्शन कट झाला कारण तिथं ग्रॉस आहे. त्यामुळे कीवर्ड्स लक्षात ठेवा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकमध्ये. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट, असे कुठलेही शब्द नेट आलं की घसारा आलाच. आणि ग्रॉस म्हटलं की मग त्यात घसाराचा समावेश करायचा नाही, विचारात घ्यायचा नाही घसारा. ओके. डोमेस्टिक म्हटलं की त्याच्यामध्ये आयात निर्यात विचारात घ्यायची नाही. आणि ज्या वेळेला नॅशनल म्हणतो आपण, ग्रॉस नॅशनल, ऑब्वियसली त्यामध्ये आपण काय करतो? आयात निर्यात प्लस मायनस करतो. ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना, GDP, GNP, NDP आणि NNP बाबत लक्षात ठेवा, जे महत्त्वाचे कीवर्ड्स. इथं तुम्हाला डायरेक्टली महत्त्वाचे कुठले पॉईंट्स आहेत त्याच्यावरून क्लिक केलेलं आहे. भारताच्या पेट्रोलियमच्या आयातीत स्त्रोत बाबतीत खालील कुठला स्त्रोत नाही आहे. आपण जे काही क्रूड ऑइल आयात करतो तो ऑब्वियसली त्याच्यामध्ये याचा आणि याचा रोल नसल्यातच जमा आहे खूप. म्हणजे सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, हे त्याचे मेन सोर्सेस. आपल्याला सरळ लक्षात येऊ शकतं की आपलं जे काही क्रूड ऑइल आयात आहे ते आपण कोणत्या देशाकडून करतोय ते. इथं तुम्हाला त्याच्या नावावरून क्लिअर होऊन जाईल ते. भारतात सरकारी सार्वजनिक खर्चात, इथं खर्चात आहे, वाढ होण्याची पुढीलपैकी कुठली कारणे सांगता येतील? म्हणजेच काय की सरकारचा जो खर्च आहे, सरकार म्हणजेच एकूण भांडवली खर्च असेल किंवा महसुली खर्च असेल कुठलाही, हे वाढण्यामागे काय कारण आहे असं सांगितलं की
सरकारच्या खर्चामध्ये वाढ होण्यामागे पुढील कुठले कारण आहेत? मग याच्यामध्ये लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ, देशातील विविध राज्यांमध्ये वाढते शहरीकरण, शासनाच्या कार्यात झालेली वाढ, देशाच्या संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण, सगळे कारण त्याला लागू आहेत त्याला. म्हणजेच काय, एकंदरीत बघा, स्वातंत्र्यापासून जसं आपण पुढे चाललो आहे, डेव्हलपमेंट होत गेली आहे, शहरीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे, सरकारी काय म्हणतो आपण त्याला, सेवांमध्ये वाढ झालेली आहे, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा सरकारला डेव्हलप करायच्या आहेत, त्याच्यात वाढ झालेली आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे संरक्षण क्षेत्राचं आधुनिकीकरण करायचं आहे. तुम्ही बघता दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपलं जे डिफेन्स आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग होत चाललेलं आहे. तर ऑब्व्हियसली त्याच्यावर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते, म्हणजे सरकारी खर्चात वाढ होईल. त्याच्यानंतर इथं शासनाच्या कार्यात वाढ विस्तार म्हणजेच काय, तर दारिद्र्य, बेरोजगारी किंवा अशा ज्या काही सामाजिक सेवा आहेत, त्याला सोशल सिक्युरिटी म्हणतो आपण, याच्यावर सरकारचा होणारा खर्च वाढलेला आहे. कारण देशातील एवढी मोठी लोकसंख्या आहे तर त्यासाठी दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. म्हणून इथं शासनाच्या कार्यात झालेली वाढ म्हणतो आपण. आणि शहरीकरणाचं प्रमाण असेल, ही लोकसंख्या एकूण वाढ असेल, सगळे फॅक्टर्स त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. एकंदरीतच सरकारचा खर्च या विविध कारणांनी वाढत आहे. म्हणजे सगळे स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, जागतिक व्यापार संघटना WTOच्या स्थापनेसंदर्भात खालीलपैकी अचूक घटक निवडायचा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या स्थापनेबाबत घटक, इथं उरुग्वे राऊंड हे एक आपल्याला पाहायला मिळतं. मर्राकेश करार, डंकेल प्रस्ताव बिलकुल, ब्रिटन वूड परिषद आणि ब्रुटलँड आयोग अजिबात नाही. ब्रुटलँड आयोग काय, शाश्वत विकासासंदर्भात. ब्रिटन वूड परिषद काय, IMF आणि वर्ल्ड बँक या दोघा संदर्भात आहे. आणि इथं मात्र हे उरुग्वे राऊंड जे सुरू झाला, शेवटचा राऊंड, एकूण 8 राऊंड होते बरोबर गॅटचे. आणि 8व्या राऊंडमध्ये मग इथं आर्थर डंकेल यांनी प्रस्ताव मांडला WTOच्या स्थापनेचा. तो मर्राकेश येथे पूर्ण झालेला आहे, त्याला आपण मर्राकेश करार म्हणतो. मग एकंदरीत गॅटचा शेवटचा म्हणजे उरुग्वे राऊंड, त्याच्यामध्ये आर्थर डंकेल यांनी WTOच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव मर्राकेश या ठिकाणी पूर्ण झाला म्हणून त्याला मर्राकेश करार म्हटलं जातं. आणि आफ्टर ऑल 1995ला WTOची स्थापना करण्यात आली. ओके, त्यामुळं हे तिन्ही पॉईंट्स WTOच्या संदर्भात आहेत. इथं मात्र तुम्हाला सरळ सरळ सांगितलं 1944ला ब्रिटन वूड परिषद, त्याच्या अंतर्गत IMF आणि वर्ल्ड बँकची स्थापना करण्यात आली. आणि ब्रुटलँड आयोग आपण आत्ताच बघितला, शाश्वत विकासासंदर्भात आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला विचार करा, 2-2, 3-3 टॉपिक मिक्स करून दिलेलं आहे. एकच टॉपिक नाही आहे, याचा आवाका तुम्हाला जर माहिती असेल ह्या सगळ्या टॉपिकचा तर असे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. विचार करा. नेक्स्ट, देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI मार्फत जे चलनविषयक धोरण आहे, उपाययोजना, खालीलपैकी कुठल्या साधनाचा समावेश होत नाही? RBIचं मॉनिटरी पॉलिसी आहे RBIची, त्याच्यामध्ये सरळ सरळ संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं नेमकी कुठली आहेत ही आपल्याला निवडायची आहेत. आपल्याला माहिती, महागाई नियंत्रित करण्यासाठी RBIची मॉनिटरी पॉलिसी आणि सरकारमार्फत राबवण्यात येणारे राजकोषीय धोरण या दोन गोष्टी काम केल्या जातात एकत्र. मग याच्यात बँक दर हे RBIचं येतं, त्याच्यानंतर रेपो दर हे सुद्धा RBIचं येतं, आणि ओपन मार्केट ऑपरेशन OMO हे सुद्धा RBIचं येतं. पण आपल्याला काय विचारलं आहे, कशाचा समावेश होत नाही विचारलं आहे. सो ॲक्च्युली सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अनुदान ह्याच्या दोन गोष्टी आहेत, ह्या मात्र राजकोषीय धोरणाच्या आहेत. ह्या कोणाच्या नाही आहेत, ह्या चलनविषयक धोरणाच्या नाही आहेत. आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला हे दोन येईल बघा, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अनुदानामध्ये वाढ. अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेले आहेत. राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण, मौद्रिक धोरणाची साधनं कुठले आहेत आणि राजकोषीय धोरणाची साधनं कुठले आहेत? मग ऑब्व्हियसली आपल्याला माहिती, RBI मार्फत मौद्रिक धोरण राबवलं येतं. मग त्याच्यामध्ये बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR हे सगळे त्याच्यामध्ये येतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग जे काय आहेत ते कोणाचे, सरकारचे आहेत. नेक्स्ट, चालू साप्ताहिक दर्जा, करंट विकली स्टेटसमध्ये बेरोजगारीबाबत पद्धतीत खालीपैकी कुठल्या व्यक्तीचा समावेश केला जाईल? आपल्याला बेरोजगारीबाबतच्या पद्धती माहिती आहेत. तिथं UPSS, युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडियरी स्टेटस, करंट विकली स्टेटस, करंट डेली स्टेटस. म्हणजेच एखादा व्यक्ती तो एखाद्या वर्षामध्ये, एखाद्या आठवड्यामध्ये किंवा डेली बेसिसवर नेमका किती काम करतो त्याच्या आधारावर हे प्रकार केलेले आहेत बरोबर. एका वर्षाच्या कालावधीमध्ये UPSSमध्ये विचार केला जातो. त्याच्यानंतर विकलीमध्ये इथं किमान 1 तास तरी त्यांनी एका आठवड्यामध्ये कोणत्याही एका दिवशी केला पाहिजे. कारण डेली स्टेटस म्हणजे त्यांनी डेली बेसिसवर काम केलं पाहिजे. असे सगळे निकष आहेत, त्याच्या आधारावर तुम्हाला ही इथं एक मेथड विचारलेली आहे, करंट विकली स्टेटस बेरोजगारी संदर्भात. नेक्स्ट, खालीपैकी कोणत्या समितीने, कार्यगटाने भारतातील दारिद्र्य मोजमाप करण्यासंदर्भात कार्य केले नाही? बघा, आता आपण पटकन लगेच निवडतो, हां रंगराजन पण वाचण्यात आलेली आहे, गाडगीळ पण आहे, तेंडुलकर पण आहे, आणि उत्तर लिहून टाकतो पटकन ह्याच्यामध्ये. हे इथं ABC दिले तुम्हाला किंवा अजून कुठले. पण ॲक्च्युली तुम्हाला कुठले काम केलेलं नाही आहे समितीने असं विचारलं, त्यामुळं याचं उत्तर आहे नरसिंहन समिती.
बरोबर, कारण त्यांनी कशात काम केलेलं आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, वित्तीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीनं प्रश्न साधे सोपे असतात. याच्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन्स तुम्हाला आज भरपूर पाहायला मिळाले असतील. इवन तो हा सुद्धा सार्वजनिक वित्ताचा अवर कॉमन फ्युचर, फ्युचर वी वॉन्ट ऐकलेलं आहे, कॉमन आहे. मग आता तुम्ही तिथं पटकन गफलत करता ना. इथंही सेम, इथं तुम्ही दारिद्र्यविषयकच्या समिती आहेत, पटकन निवडता, ही पण ही पण ही पण. अरे पण काय विचारलं आहे, शेवट काय केला आहे हा बघ. ओके, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या पेपरमध्ये अभ्यास हा तर लागतोच आहे, पण अभ्यासासोबतनं चुका टाळता आल्या पाहिजेत, तर तुम्ही जिंकणार. माझा हा शेवटचा एक संदेश लक्षात ठेवा तुम्ही. आत्ता तुम्हाला मेसेज माझ्यासाठी, इथून पुढे आता कितीही झालं तर वेळ फार कमी आहे, त्यामुळे अभ्यास 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 हे आता भरपूर झाला, तो वेळ गेला आहे. आता इथून पुढे एक अशी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी करा की परीक्षेत चुका कशा कमी करता येईल त्याच्यावर काम करा. म्हणजे इथून पुढे आता खूप जण अभ्यास करून मार्क्स मिळवणार नाही आहेत, आता चुका कमीत कमी करून मार्क्स मिळू शकतील. हा शेवटचा कालावधी असतो, इथं तुम्ही लक्षात ठेवा. कारण हे करा ते करा, हे वाचा ते वाचा, संपला वेळ तो आता. म्हणून एक फोकस लक्षात ठेवा की परीक्षेत गेल्यानंतर मी चुका कशा कमीत कमी करता येईल याच्यावर सुद्धा जिंकता येतं कधी कधी. ओके, त्यामुळं हे पॉईंट लक्षात ठेवा जे तुम्हाला मी दिलेलं आहे. देशात वस्तू व सेवा यांच्या किमतीत वाढ व महागाईबाबत खालीलपैकी कोणते कारण मागणीच्या बाजूचे नाही, म्हणजेच पटकन इथं लिहून ठेवायचं. कशाच्या बाजूचं विचारलं आहे, पुरवठ्याच्या बाजूचं विचारलेलं आहे, बरोबर. मग याच्यामध्ये सार्वजनिक खर्चात वाढ हे मागणीच्या बाजूचं आहे, लोकसंख्येतील वाढ मागणीच्या बाजूचं आहे, कृषी उत्पादनातील घट आणि निर्यात वाढ हे दोन मात्र पुरवठ्याच्या बाजूचे कारण आहेत. झालं. मग आपल्याला इथं प्रश्न वाचल्यानंतर ह्याच गोष्टी लवकर कळत नाही, मागणीच्या बाजूचे नाही म्हणजे पुरवठ्याच्या बाजूचे का कशाचे, अशा गोष्टी कीवर्ड्स हे पटकन तिथं आजूबाजूला लिहून घेत चला, लक्षात ठेवा तुम्हाला ह्याच्यामध्ये. ओके, सो मित्रांनो हे झाले 15 क्वेश्चन्स. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही पराभव हा आधी मनात होतो आणि मग नंतर रणात होतो. अजिबात मनात पराभव होऊ द्यायचा नाही. तिथं शेवटच्या मिनिटापर्यंत ही लढाई तुमच्या हातात असते हे लक्षात ठेवा. कधीही पहिल्यांदा लगेच प्रश्न आले, काहीतरी आपण फेल गेलो, आले नाही, अवघड आले, ठीक आहे ना. हे बघा, आयोगाने तुम्हाला प्रत्येक वेळेस सरप्राईज ठेवलेलं असतं. कदाचित एखादा असा असतं तिथं की आज पेपर इकॉनॉमिक्सचा प्रचंड अवघड, मग हे तिथं आपण जर घाबरलो की अरे नाही मला इकोचा खूपच अवघड गेला, तर हे आयोगाच्या तिथं काहीतरी ट्रॅप असू शकतो. तुम्हाला तो एक पेपर अवघड टाकला, बाकी सोपे आहेत, पण तिथंच तुम्ही जर अडकलात तर शेवट सोप्यापर्यंत जाऊ शकत नाहीत, हे एक लक्षात ठेवा कायम. मग तो कुठलाही एक पेपर आयोग डेफिनेटली तसा टार्गेट करतो, मग तो कुठलाही येईल. मी एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, पण तिथं घाबरून न जाता पटकन चला तिथं ओळखायचं आयोगाचा ट्रॅप हे काहीतरी आहे. म्हणजे मी अभ्यास करून जर मला हे येत नसेल तर ह्याचा अर्थ एवढ्या काहीतरी ठराविक भागामध्ये आपल्याला भुलभुलैया आहे आणि हा आपल्याला पार करणं गरजेचं आहे. मग पटपटपट वाजून पुढं सरकायचं, पुढे आपल्या हातामध्ये असलेले जे प्रश्न आहेत ते पटपट घ्यायचे आणि सेफमध्ये जायचं. कारण अवघड पेपर हा सगळ्यांनाच अवघड जातो, पण जे प्रश्न सोपे इझी आहेत तेही लक्षात ठेवा, ते सगळ्यांना सोपे इझी जातात. तिथं आपण पोहोचलो पाहिजे, ते आपल्या हातात घेतले पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीच्या ट्रॅपमध्ये आपण अडकतो आयोगाच्या आणि शेवटपर्यंत पोहोचतच नाहीत आणि मग वेळच मिळत नाही किंवा मग गडबडीत वाचतो वगैरे, असं व्हायला नको, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे आता अभ्यासाबाबतीत खूप काही चांगलं झालं, वाचा, हे करा ते करा, पण आता एक लक्षात ठेवा, मी आत्ता जे सांगितलेलं वाक्य आणि चुका टाळण्याचा हा एक वाक्य, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट. आणि पेपर झाल्यानंतर नक्की भेटा, कॉन्टॅक्ट करा, आवर्जून ऑफिसला या. इथून पुढे जे प्रिलिमचा स्कोअर आला तर आपण बघूच, पुन्हा मेन्सच्या स्ट्रॅटर्जी सांगता येईल. आणि काही जरी झालं तरी पॉझिटिव्ह राहा आणि व्यवस्थित पेपर द्या. सगळं आपल्या हातामध्ये आहे, त्याचा 2 तासाचा परफॉर्मन्स हा जास्त मॅटर करतो. कारण अभ्यास हा सगळ्यांचा झालेला असतो, सारखाच असतो, पण मग रिझल्ट कोणाचे येतात की जिथं ते 2 तासामध्ये प्रॉपर लढाई व्यवस्थित लढतात, हे लक्षात ठेवा. ओके, चलो, सो ऑल द बेस्ट. भेटूया पेपर झाल्यानंतर. थँक्यू सो मच.